पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून विशेषतः चांदोली धरण परिसरात संततधार सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतलाय। आज सायंकाळी 4 वाजता वक्रद्वाराद्वारे सुरू असलेला 2870 घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वाढवून तो 6900 घनफूट प्रतिसेकंद करण्यात आलाय। तसेच जलविद्युत केंद्रातून सुरू असलेला 1630 घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्गही सुरूच राहील। एकूण 8530 घनफूट प्रतिसेकंद इतक्या प्रमाणात पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात अनेक भागात मध्यम ते जोरदार अशी संततधार सुरू असून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतीच्या दृष्टीने दिलासा मिळालाय। मात्र नदी नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे।